नमस्कार. आपल्याला माहिती आहे की संस्कृत ही आपल्या बऱ्याच भारतीय भाषांची जननी आहे. मलाही थोडंफार संस्कृत येतं. त्यामुळे संस्कृत भारतीचे संस्कृत संभाषण शिबिर याच्या समारोप समारंभासाठी मला जेव्हा बोलवणं आलं तेव्हा मला फार आनंद झाला. तिथे दिलेल्या भाषणाचा वृत्तांत मी तुम्हाला सांगतो आहे. संस्कृतमध्येच मी बोललो. मम सहकारिणः भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तत्रापि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्. संचारार्थ अस्माभिः वार्तालापलेखनं वा आवश्यकं. पुराकाले जनाः साङ्केतिकभाषां प्रयुज्यन्ते स्म. आम वा न वा चिह्नं सर्वत्र समानम् आसीत्. इदानीम् अपि सम्पूर्णे विश्वे एतत् प्रयुक्तम् अस्ति. प्रत्येक भाषायाः स्वकीया विशेषलिपि शब्दाः च सन्ति. अनेक भाषासु केचन शब्दाः सन्ति ये एकेन प्रकारेण लिखिताः परन्तु भिन्नरूपेण उच्चारिताः भवन्ति. संस्कृतमेव भाषा यस्या 99% शब्दाः लिखिताः अपि च समानरूपेण उच्चारिताः सन्ति. यतो हि अन्याः भाषाः संस्कृततः आगच्छन्ति अहं संस्कृतमात्रम् इति उक्तवान्. अस्माकं मराठी संस्कृतात् आगता अस्ति. केवलं भेदः ळकारः. संस्कृतभाषायाः प्रचारार्थम् अस्माभिः भाषां वक्तुं लिखितव्यं च आवश्यकं. परन्तु भाषाम् अवगच्छन्तीभिः सह संवादं कर्तुं शक्नुमः. कस्यापि भाषायाः ज्ञातुम् अस्माभिः न्यूनातिन्यूनं 5,000 शब्दाः ज्ञातव्याः. संस्कृतस्य प्रचारार्थं श्रीमद्भगवद्गीता वेदैः सह सहायकं भविष्यति. सांगायचा मुद्दा हा जगातल्या सगळ्या भाषांचा एकमेकांशी संबंध आहे याचे कधीकधी आश्चर्य वाटते. आकडेच घ्या. आपण 21 म्हणतो पण इंग्लिशमध्ये 21 20 आणि 1 म्हणतात. पण तेच जर्मन भाषेत आपल्यासारखंच म्हणजे आईन und 20 म्हणजे 1 आणि 20 असं म्हणतात. जपानी भाषा ही पौर्वात्य भाषा आहे. त्या भाषेत आणि आपल्या भाषेत एक साम्य आहे ते म्हणजे वाक्यरचना. मराठी वाक्यामध्ये जसं पहिल्यांदा करता येतो मग कर्म आणि शेवटी क्रियापद, तर जपानी वाक्यरचना पण अशीच असते. इंग्लिशमध्ये मात्र आधी कर्ता मग क्रियापद मग कर्म. तर संस्कृतबद्दलची एक गंमत सांगतो. एकदा माझ्या भाच्यासाठी मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी. मुलीच्या वडिलांनी मुलीबद्दल माहिती सांगितली आणि तिने संस्कृतमध्ये MA केले आहे आणि आता PhD करते आहे असे त्यांनी अभिमानाने सांगितले. मी तिला सहज एक प्रश्न विचारला. म्हटलं संस्कृतमध्ये आता ही PhD करतेच आहे तर अननसाला संस्कृतमध्ये काय म्हणतात. ती इतकी दचकली, ती उठून उभीच राहिली. ती म्हणाली मला खरंच माहीत नाही हो. तर सांगायचा मुद्दा हा की पाया पक्का हवा नाही तर अशी फजिती होऊ शकते. अननसाला जगातल्या बऱ्याच भाषांमध्ये अननसच म्हणतात, अगदी फ्रेंच आणि जर्मनमध्ये सुद्धा. पण इंग्लिशमध्ये मात्र पायनॅपल. आता शेवट एका श्लोकाने करतो. हा श्लोक कालिदासाने रचलेला आहे. कालिदासाला भर दरबारात एकाने आव्हान दिले की तू असा श्लोक रचून दाखव ज्यात ठठम ठठम ठम ठठठम ठठम ठम ठठम ठठम ठ ही अक्षरं येतील. कालिदासाने आव्हान स्वीकारलं आणि श्लोक रचला. काय? रामाभिषेके मदविवलाया हस्ताच्युतो हेमघटस्तरुण्या सोपानमासाद्य करोति शब्दम ठठम ठठम ठम ठठम ठठम ठम.
म्हणजे रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सगळ्यांची घाई चालली होती. तर एकाच्या हातून एक तो घट म्हणजे लोटा जिन्यावरनं खाली पडला आणि त्याचा असा आवाज आला, ठठम ठठम ठम ठठम ठठम ठम. ठीक आहे, आभारी आहे.